सिटी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। स्थानिक गोविंदा पथकासाठी दहीहंडी उत्सवाचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख मनोज हळदणकर व समाजसेविका मनाली हळदणकर यांच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर 3 रामेश्वरम मंदिर या ठिकाणी करण्यात आले होते। ऐरोली सेक्टर 3च्या या दहीहंडी उत्सवाला मानाची सलामी देण्यासाठी नवी मुंबईसह अनेक गोविंदा पथकांनी आपली उपस्थिती दर्शवत थर लावत सलामी दिली। त्याचप्रमाणे काही गोविंदा पथकांनी यशस्वी सलामी देत दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला। यावेळी हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला 11,111 रुपये रोख व सन्मान चिन्ह देण्यात आले। ऐरोलीतील राहुल स्मृती गोविंदा पथक व जरीमरी आई गोविंदा पथक या गोविंदा पथकांच्या साहसी खेळाबद्दल त्यांचे कौतुक करत त्यांना 25,000 रुपयांचे बक्षीस ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांच्या वतीने देण्यात आले। त्याचप्रमाणे महिला वर्गांसाठी उपशहर प्रमुख मनोज हळदणकर, समाजसेविका मनाली हळदणकर यांच्या माध्यमातून एकमेकींच्या हातावर नारळ ठेवून फोडण्याची स्पर्धा आयोजित केली गेली होती, ज्यामध्ये महिलांनी व पुरुष यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत नारळ फोडण्याचा आनंद घेतला। त्याचप्रमाणे बालगोपाळांसाठी देखील डोक्यावर पट्टी बांधून हंडी फोड स्पर्धा आयोजित केली गेली होती, ज्यामध्ये राधा आणि कृष्ण बनून मुलांनी सहभाग घेतला। या बालगोपाळांचा आणि महिलांचा सन्मान चिन्ह देऊन आयोजकांच्या हस्ते गौरव करण्यात आला। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक राजू पाटील, माजी नगरसेवक जगदीश गवते, शिवसेना विभाग प्रमुख ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांच्यासह अनेक महिला सदस्य व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। नवी मुंबई सिटी न्यूज। श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी जो उत्साह पाहिला आहे तो खऱ्या अर्थाने या मतदारसंघाला ज्या ऐरोलीचं नाव आहे त्या ऐरोली विभागाच्या गोविंदा पथकानं या ठिकाणी ही वातावरण निर्मिती केले। हे स्थानिक गोविंदा पथकाला मी प्राधान्य देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे, कारण मी पाहतोय की गेल्या म्हणजे जेवढे दहीहंडी पथक या ठिकाणी आहेत जे महिनाभरापासून सराव करतात, पण त्यांच्या भावनेशी या ठिकाणी आयोजक खेळ करतात। म्हणून मी उहापोह न करता त्यांच्या भावनेशी खेळ न करता त्यांना दहीहंडी फोडण्याचा मान जो या ठिकाणी येईल त्याला प्रत्येकाला दहीहंडी फोडण्याची संधी, कारण दहीहंडी पथक हे आहेत जे महिनाभर प्रॅक्टिस करतात, ते ही संस्कृती टिकवतात, या खेळ तर वाढवतात, परंतु त्यांना ती दहीहंडी फोडण्याचा मान याला कुठे मिळत नाही। कारण त्या ठिकाणी सगळीकडे स्पर्धात्मक 2,000चे 7,000ला 2,000 3,000 देताना सांगतात 15 लाखाचं पारितोषिक, पण वस्तुस्थितीमध्ये 25,000 सुद्धा गोविंदा पथकांना देत नाहीत। म्हणजे त्यांच्या भावनाशी कुठेतरी खेळ होतोय, तो खेळ या ठिकाणी थांबवावा। हा खेळ वाढवण्यासाठी, या खेळाची उंची वाढवण्यासाठी दहीहंडी पथकाला दहीहंडी फोडण्याचा मान या ठिकाणी मिळाला पाहिजे, म्हणून मी छोटेखानी प्रयत्न केलेला आहे। मी रवींद्र पाटील, राजू पाटील, जगदीशजी गवते हे जे मंडळी आहेत जे या ठिकाणी सर्वसामान्य लोकांसाठी या ठिकाणी काम करत आहेत, त्यांनी आपल्या खिशातून या ठिकाणी रक्कम या ठिकाणी गोविंदा पथकाला दिलेली आहे। मी मनापासून त्यांचा आभार मानतो आणि धन्यवाद देतो। हा खेळ, ही संस्कृती उंचावली गेली पाहिजे। 7 समुद्र पार तर गेलेलेच आहेत, कारण स्पेनचे पथक या ठिकाणी आलेले, आपण त्यांचा सन्मान करतोय, पण आपली संस्कृती आहे ही आज पिरॅमिडच्या रूपानं का होईना ती बाहेर पोहोचलेली आहे। ही संस्कृती मॅटवर गेलेली आहे, तसेच मातीतला खेळ जसं मॅटवर खेळला तशी ही उंचीसुद्धा वाढलेली आहे, म्हणून उंची वाढवणाऱ्या आमच्या पथकाचा सुद्धा सन्मान आणि गौरव व्हायला पाहिजे। हा छोटेखानी प्रयत्न या ठिकाणी सातत्याने होईल। आज जरी रक्कम कमी असली, येणाऱ्या भविष्यात ती रक्कम जास्त असेल
याची निश्चितपणे मी ग्वाही या गोविंदा पथकाला देतो. जे स्थानिक आहेत त्या स्थानिकांना प्राधान्य देणं माझ्यासारख्याचं काम आहे आणि मी ते या ठिकाणी निर्विवादपणे करतोय. आणि मला या ठिकाणी मोलाचं सहकार्य या ठिकाणच्या पदाधिकारी असतील, माझे कार्यकर्ते असतील, या ठिकाणी स्वतः पुढे येऊन या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात. मी त्यांचासुद्धा मनापासून आभार मानतो. करता पुरुषांकरता नारळ फोडण्याची स्पर्धा आम्ही या ठिकाणी ठेवले, त्यांचासुद्धा सन्मान या ठिकाणी होणार. त्याबरोबर डोळे झाकून हंडी फोडण्याचा प्रकारसुद्धा या ठिकाणी घडणार. आणि जे काही वेशभूषा केलेले मुलं आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचासुद्धा स्मृतिचिन्ह आणि मानधन देऊन त्यांचा सन्मान केला जाणार. सर्वप्रथम सांगता येणार आहे की 2009 साली मंडळाची स्थापना झाली. स्थापना झाल्यापासून 2003 वर्षी आपण 2011ला 7 तारापासून सुरुवात केली. यावर्षी जर परमेश्वराच्या कृपेने 8 झाले तर आपण 8ही लावू. आणि मानाची अंडी फोडताना महिन्याभरापूर्वीपासून सर्व खेळाडूंचा महिन्याभरापासून प्रवास आहे. रात्रीच्या 11 वाजता येतात, एक 2 वाजता घरी जातात, उपाशी राहतात. हे प्रॅक्टिसचं हे सरावाचं हे फळ आहे. आणि मानलं गेलं तर मनोजदादाच्या मनापासून आभार मानावे तेवढे कमीच आहेत. ते नेहमी आपल्याला कुठल्या काही ना काही गोष्टीमध्ये पण आपल्याला मदत करत असतात. त्याच्याबद्दल हंडी दिल्याबद्दल पण आणि खेळाडूंचे पण माझ्याकडनं मंडळाकडनं आणि मनोजदादाचं हार्दिक अभिनंदन करतो. दहीहंडीचं नियोजन व्यवस्थित आहे, एकदम चांगलं आहे. जरीमेरी गोविंदा पथकाचा आम्हाला याच्यामध्ये मोलाचं सहकार्य केले आमचे रविदादा मनोजदादा आहे. रविदादांकडून दादा असे त्यांनी टी शर्ट स्पॉन्सर केलेत. मनोजदादाकडून हंडी स्पॉन्सर करण्यात आल्या आणि खूप काही त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केले. आणि आमच्या जरीमेरी गोविंदा पथकातर्फे आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार, जेवढं मानू तेवढं कमी आहे. कारण दादा आमच्यासाठी नेहमी उभे राहिलेत. रविदादा असो मनोजदादा असो हे आम्हाला वर्ष नेहमी उभे राहिलेत आमच्या मदतीसाठी. त्यांच्या मनपूर्वक आभार मानतो यासाठी. आज ऐरोलीकरांच्या हक्काचा माणूस मनोजदादा हळदणकर यांनी आज ऐरोली स्थानिक पथकांसाठी गोविंदा हंडी ठेवलेली आहे. आणि खरोखरच आपल्या स्थानिक तरुणांसाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण दहीहंडीला मुंबईतनं लोक येतात, ठाण्यातनं लोक येतात, परंतु आपली स्थानिक जी पथकं आहेत ती वंचित राहतात आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचं काम मनोजदादा हळदणकर यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी महिलांसाठी सुद्धा नारळ फोडण्याची स्पर्धा ठेवलेली आहे. त्याचबरोबर लहान मुलांना डोळ्याला पट्टी बांधून हंडी फोडण्याची स्पर्धा ठेवलेली आहे. अशा विविध स्पर्धांचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. इथे मनोजदादांनी प्रत्येक पथकावरला 11,000चं बक्षीस ठेवलेलं आहे. इथे ऐरोलीमध्ये अनेक वर्षापासून लाखोचं प्राइजची घोषणा करणारे काही मंडळ आहेत आणि ते प्रत्यक्ष पथकांच्या तोंडाला पानं पुसतात नॉमिनल अमाऊंट देऊन. पण मनोज दादांनी प्रत्येक पथकाला 11,000 ते तुम्ही 5 थर लावा, 6 थर लावा, 7 थर लावा, तुम्हाला प्रत्येकाला 11,000 मिळतील अशा पद्धतीने बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि प्रत्येकाला ते देत आहेत. माणसाचं मन मोठं पाहिजे, दिखावा नाही पाहिजे. आणि हे आज मनोज दादांनी इथे ऐरोलीमध्ये